झाली त्याचे तुम्ही हात पाय ठेवले तर त्याला काय होणार आहे बरं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तो महासुखी पहुड लिया, त्या महासुखामध्ये जो मस्त आहे निजला आहे त्याला देहाचं भानच नाही. ऐसे आपण या रिवून ठाये, मग देहाची वास न पाहे आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे. असं काहीतरी सुख त्याच्या वाट्याला येतं की जो देहाचा विसरच पडतो, किंबहुना स्वतःच्या बाहेर गेल्यामुळे देहावर येणं ज्याला माहितीच नसतं. आता एक मुद्दा आपल्याला सांगतो. आपण काय घ्यायचं, देह दुःख सहज सुख सोसायची शक्ती यायला लागली की साधनात प्रगती झाली. बर, पुन्हा सांगतो, आपल्याला देह दुःख अनेक प्रकारे येतं. तापाने येतं, जखम झाल्यावर येतं, काय पडलं बिडलं हाड मोडल्यावर येतं. देह दुःख येत आहे. हे येत असताना सुद्धा आतली जी वृत्ती आहे ती त्या दुःखावरती स्थिर होतच नाही. म्हणजे समजायला साधलं, थोडस साधलं. नाही तर हा हो करायची सवय आपल्याला नाही का. पेन किलरचं एक लचांत नवीन निघालंय बघा. बरं, हे चांगलं नाही. म्हणजे साधकाला म्हणतोय आम्ही, तुम्हाला सांगताना तुम्हाला तुम्ही काय कराल म्हणून, बरं का, ते नाही. त्याने काय होतं, माणसाच्या एकंदर नस संस्थेवर नर्वस सिस्टमवरती परिणाम होतो आणि त्याला परमार्थ साधणार नाही. तो तसा आपला बरा राहील. तसे ते झोपेच्या गोळ्या घेतात ना, कंपोज. पण आपली एक सूचना देऊन ठेवतो बरं का. एक गृहस्थ आले महाराजांना म्हणाले, काय करावं म्हणले, रात्री निसताना अंतरावर पडल्यात जप सुरू करतो, सुरू केला की झोप येते म्हणाले. बरं का. महाराज म्हणाले, फार बरं झालं, गोळी यायला नको म्हणाले, फुकटची गोळी आपली, जप करायला आले की झोप. नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, देहाचा विसर पडणं किंवा दुःख सोसण्याची शक्ती वाढणं हे परमार्थाचं एक गमक आहे. ध्यानात ठेवा. आपण साधनामध्ये माझी प्रगती बरोबर होती आहे हे याचं गमक आहे. लोक विचारतात ना, काय याची खूण, काय ही एक खूण आहे त्याची. किंबहुना आपण असा एक प्रयोग करून पहा. असं सांगतात की आपण झोपेमध्ये 5-50 वेळा कुशी बदलतो बरं का. या कुशीवरून त्या कुशीवर आपल्याला कळत नाही, आपण बदलतो, पुष्कळ वेळा बदलतो. तर माणसाने असाच एक अभ्यास केला की एकाच कुशीवरती मी निजेन, तर ती शिक्षासारखंच होईल आपल्याला, झोप नाही तोपर्यंत. पण जर खरोखरच त्या 2-2, 3-3 तास तसे आपण राहिले तर ही एक साधना आहे. आपण लक्षात घ्या की एकाच आसनावर, शवासनावर कोणत्या जर तो 3 तास राहिला तर एक प्रकारची ती समाधी आहे. म्हणून अशा साध्या गोष्टीमध्ये सुद्धा माणूस देह दुःख सहन करतो. तर तिथे देहाचा विसरच पडलेला आहे, तिथे माणसाच्या अंगावरती दुःख आलं म्हणून काय होईल, ही पहिली गोष्ट. दुसरं पुढे म्हणाले, तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संवितम सनिश्चयेन योगतव्यो योगो निर्विण्ण चेतसा. आता म्हणाले योगाची व्याख्या एक निराळी अशी आहे. ती अशी आहे की म्हणाला योग करायचं कशा करता, तर इंद्रियांशी पदार्थांचा संयोग झाला असताना जे माणसाला दुःख होतं ते दुःख विसरण्याकरता म्हणजे माणसाचा योगाचा अभ्यास आहे. परिस्थिती दुःख जेव्हा देते तेव्हा त्या दुःखाचा परिणाम मनावरती होता कामाचा नाही, त्याला योग असं म्हणलंय. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जया सुखाची या गोडी मन आरतीची सैच सोडी संसार या तोंडी गुंतले जे. हा सुंदर सांगितलंय, संसाराच्या तोंडी गुंतले जे. आपलं मन म्हणाले संसारातून सुख घेण्याकरता धडपड करताय सारखं, आणि ही जी धडपड आहे सारखी तीच आपल्या आतमध्ये गोडी रूपानं आहे. मला आवडतं ते चांगलं खायला मिळालं. अहो काय साधी गोष्ट आहे, उन्हाळा फार झाल्यावर वाऱ्याची झुळूक आली की मला बरं वाटतं. मी एक गंमत सांगतो आपल्याला. मला आठवतं, माझ्याकडे एक अमेरिकन डॉक्टर आला आणि मी आपलं ऑक्टोबरचा महिना 10 वाजले दुपारचे सकाळचे आणि उकडत होत सारखं. मी माझ्या समोर तो बसला होता खुर्चीवर, मी इझी चेअरवर बसलो होतो
आणि मागे पंखा होता, तो पंखा बंदच होता. तेव्हा तो आला, हुश करायला लागला आणि मला म्हणाला, तुम्हाला बरं नाहीये का? का रे बाबा, आज पंखा लावला नाही म्हणाला. तर म्हणून माझ्या ध्यानातही नाही. तो काय म्हणाला, तुम्ही इंडियन लोक फार सुखी आहात. ऐकण्यासारखं आहे बघा. कारण म्हणलं आमच्या तिकडे जरा देहाची गैरसोय झाली की त्याला सोय कशी करून घ्यावी इकडे फार लक्ष असतं. तेव्हा त्या दृष्टीनं हे सोसायला शिकणे खरोखरच मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, संसाराच्या तोंडी संबंध आमचं गुंतलेला आहे, त्यातून सुख कसं घेता येईल हीच वृत्ती आमची आहे मुळे. तेव्हा ते म्हणतायत की त्या सुखाची जी गोडी आहे ती गोडी नाहीशी करण्याकरता योगाचा अभ्यास आहे. केवढी महत्वाची गोष्ट आहे. का तुम्ही नामस्मरण कशा करता हा योगच आहे ना. तुम्ही कशा करता तर प्रपंचामध्ये देहाला सुख मिळेल याकरता जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नाहीशी करून आतमध्ये सुख आहे इकडे वळण्याकरता आहे. हा श्लोकाचा अर्थ. म्हणून म्हणाले त्या गोडीमध्ये मन अडकलेलं आहे, ते मन अडकलेलं बाहेर काढण्याकरता योगाचा अभ्यास आहे. मग जे योगाची बळव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागेल. मग योगाचा अभ्यास कसा करता तर म्हणजे योगाचं संबंध जर कौतुक असेल, बळव म्हणजे ते संतोष व्हायला पाहिजे. काही म्हणा बुवा, संतोषाचं महत्व अतिशय आहे. मानवी जीवनात नव्हे प्रपंचात तर फारच आहे. काय आहे बघा संतोषाची वृत्ती. संतोषामध्ये तुष धातू आहे, तोष शब्द आहे ना. सम्यक तोष, सर्व बाजूनी तृप्त होणे. तोष म्हणजे तृप्त होणे. ही तृप्ती जी आहे ही जोपर्यंत बाहेर अवलंबून आहे तोपर्यंत योग नाही. तृप्ती आतमध्ये आली आहे ठीक आहे की संतोष आला. आणि संतोषामध्ये अमका आहे तमका आहे, तमका आहे नाही तमका हवं ही भानगड नाही. म्हणून एका सूत्रात सांगतो आपल्याला, परिस्थितीबद्दल तक्रार करण्याची वृत्ती नाहीशी होणं यासारखा योग नाही. भाषा सोपी दिसते बरं का. ऑफिसात कटकट, घरी कटकट, आणखी कुठे समाजामध्ये कटकट, जिकडे तिकडे पाहत भगभग भगभग, असंतोष असंतोष, सगळीकडे तक्रार. हे धड नाही ते धड नाही. आपली स्थिती कशी आहे सांगू का प्रपंचात. तुम्ही आगगाडीमध्ये तुमच्या बरोबर एखादं लहान मूल असेल ना, तुम्ही त्याला बसवा, सारखं चळवळ करतो बघा ते. नाही तुम्ही पहा कधी स्वस्त बसायचं नाही. तसं मनाने प्रपंचात राहणं म्हणजे योगाला घातक आहे. हे दिसतं साधं बरं का. अभ्यास करून तर बघा आपण, नाही का. अरे काय निरूपण आटपत नाही, कटकट लावली आहे बुवा, एकदा आटपा की लवकर म्हणून तक्रारच आहे ती. तक्रारीला उर्दूमध्ये शिकायत म्हणतात बरं का. तुम्हाला खरं वाटेल का हो, आमच्या मोगलाईमध्ये एक खातं होतं निजामाचं बरं का. शिकायत सेगा, सेगा म्हणजे डिपार्टमेंट, शिकायत सेगा म्हणजे तक्रारीचाच तो डिपार्टमेंट. आणि रोज एवढी ढीगभर अर्ज यायचे, शिकायत 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 तक्रार. तेव्हा एकदा तो हुजूर काय म्हणाला, म्हणजे निजाम काय म्हणाला की सब जला देव म्हणाला, जाळून टाका बरं का. अरे का तो म्हणाला की शिकायतची परवानगी जर दिली माणसाला तर माणूस जन्मभर म्हणाले असंतोषी राहील, म्हणून मला जाळून टाका. असं संत जर आपल्याला म्हणाला तर आला भेटायला की आलं लचांड घेऊन काहीतरी शिकायतच करायला आला लेखाचा. नाही बघा तुम्ही दिसायला किती साधं दिसतं, पण बरं अशी कोणती परिस्थिती आहे की जी सर्वोत्तम आहे ते विचार करण्याची गोष्ट आहे. कोणती परिस्थिती आहे अशी. अगदी हा पंतप्रधान जाऊन तो पंतप्रधान आणला तुम्ही बरं का. पुढे आहेच तक्रार आहेच पुन्हा. का तो म्हणाले काय हो तो आपला हक्कच गाजवीत नाही, डिसिजन नाही म्हणले त्याला, नाही का. असं म्हणतो ना आपण. नेहरूंचा दोष दाखवतात ना की ते काश्मीरचं चाललेलं आहे ना त्याचं कारण तेच आहे म्हणतात. नको 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 परत घ्या, ते आपला सैन्य परत घ्या. पुढे काय गडबड झाली तुम्हाला माहितीच आहे. का तो म्हणले डिसिजन नाही. आणि इतिहासामध्ये केवढं मोठं म्हणून नाव जाईल त्याचं, नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू असा एवढाच आहे की ते जे म्हणाले
की राज्य, राणी म्हणजे राज्य, संतोषाचं राज्य पाहिजे का? तर जे ज्ञानाची जाणीव द्यायला लागली, ज्यातूनच ज्ञान निर्माण होणार आहे त्या संतोषातूनच पण. म्हणून पतंजलीचं सूत्र आहे, संतोषात अनुत्तम लाभ, हा अत्यंत उत्तम लाभ आहे संतोषामध्ये. हा योग किती अर्थ फिरवलाय ज्ञानेश्वर महाराजांनी बघा. तो योग, हापे योग कुठे आणि हा संतोषाचा योग कुठे? म्हणजे बाहेरून आता आतमध्ये चाललेले आहे. मनावरती तुमचा हल्ला करा म्हणजे योगाचं खरं हे आहे. तुम्ही कोणी पाहिलाय का हो असं संतोषी मनुष्य? नाही, विचार करा. जितका तो व्यवहारात वर जाईल तितका तो असंतोषी बनतो. ध्यानात ठेवा आपण. जितका तो प्रसिद्ध होईल तितका असंतोषी बनतो. कारण या व्यवहाराचा स्वभाव असा आहे की जितकं जितकं माणूस ते मिळवावं तितकं तितकं त्यातले दोष त्याला दिसायला लागतात. अगदी ज्ञानाची गोष्ट घ्या ना, जितकं माणूस व्यवहाराचं ज्ञान मिळवी तितकं अज्ञान त्याला जास्त भासायला लागतं आणि असंतोषी बनतो. ज्ञानाने समाधान व्हायला पाहिजे तर होतं हेच. तसंच सत्तेच आहे. सत्ता किती मिळवावी तरी पुन्हा कमी पडते. याचं कारणच ते आहे की असंतोषाचं जन्म आहे. मग संतोष हा ज्ञानाचं लक्षण आहे यात शंका नाही. पुढे म्हणाले, ते अभ्यास लेनी योगे सावयव देखो लागे, देखिले ते अंगे होई जे लगा. फार अप्रतिम उभी आहे, लक्षात ठेवा. याचा अभ्यास करावा म्हणजे ज्याचा तुम्ही अभ्यास करता त्याचे अंगोपांग तुम्हाला दिसायला लागतात आणि त्यात समाधान आहे. त्याच्या ज्या खुब्या असतात त्या खुब्या लक्षात येतात, काने कोपरे समजतात आणि मग तुम्हाला समाधान मिळायला लागते. आता हा झाला एक मार्ग. कोणचा? किंवा तृप्त आहे, अरे ते उत्तम आहे. सोपं नाहीये हो, फार कठीण आहे बघा. काय सांगू तुम्हाला, ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा माणसाला ज्ञानाची लालसा असावी असं म्हणतात. पण ज्या ज्ञानामध्ये अज्ञानाचं पितळ उघड पडतं ते ज्ञान समाधान देणार नाही यात शंका आहे. काय आहे त्यामध्ये? मग खरं ज्ञान कोणचं आहे की ज्या ज्ञानाने अत्यंत तृप्ती होते, त्या ज्ञानामध्ये खरं समाधान आहे. आणि ते ज्ञान असेल तर माझं ज्ञान आहे. मी माझं ज्ञान होणं म्हणजे समाधान आहे. नाही तर ज्ञान लग्न चालतं. ज्ञेयाचं कितीही ज्ञान मिळवलं तरी समाधान होत नाही त्यामुळे. आणि ते ज्ञान खरं आहे म्हणून ते झालं. आता म्हणतायत संकल्प प्रभवान कामान. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगतो, तरी तोच योगो बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोक संकल्पा दाखवीचे. आणखी एक योगाच मी आहे सांगतो म्हणाले. काय आहे? एक दृष्टांत घेतला. संकल्प आणि काम. काम म्हणजे इच्छा, काम वासना नव्हे बरे का. 2-3 रविवारच्या पाठीमागे संकल्पाचा अर्थ सांगितला आठवतोय ना? नाही, मी सांगतो आपल्याला पुन्हा. विसरणं स्वाभाविक आहे हो, त्यात काही दोष नाही. कला आहे विसरणं आणखी त्यात बरं का. संकल्प म्हणजे वासना तर आहेच, पण वासनेमध्ये इच्छाशक्ती असणं म्हणजे संकल्प आहे. आपल्याला पुष्कळ वासना आहे. अगदी साधी गोष्ट घ्या, सहज आपला अनुभवाला आलं म्हणून. दिवाळीची ऑफर कसली? लॉटरीची. 10 लाख रुपये बक्षीस बरं का. ते पाहिल्यावरती मनात आलं 1 रुपया द्यावा, 1च रुपया द्यायचा शिक्षा, 10 लाख रुपये मिळणार नाही का. बरं का. वासना आली पण रुपये देत नाही आपण, त्यात घालीत नाही. का नाही? त्याच्या मागे जी इच्छाशक्ती पाहिजे ती नाही, म्हणून तो संकल्प नाही, नुसती इच्छा आहे. परमार्थाच्या बाबतीत असंच आहे. देव भेटावा, फार चांगलं आहे, आणि पण त्याला लागणारी ती इच्छाशक्ती त्याच्या मागे नाही, म्हणून ती संकल्प नाही. संकल्प म्हणला की त्याच्या अंतर्भूत असणारी जी इच्छा आहे त्या इच्छेशिवाय संकल्प राहू शकत नाही. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पुत्र म्हटलेला आहे. संकल्पाचा जर पुत्र असेल तर तो वासना आहे. दृष्टांत असा घातलेला आहे, एकुलता एक मुलगा आहे आणि तो मेला, बाप असून नसल्यासारखा होतो. तसं काम नाहीसा झाला की संकल्प मेल्यासारखा आहे, तो नाहीसा करा. म्हणून म्हणाले, तरी तोच योग बापा एके परी आहे सोपा. ज्ञानेश्वर महाराजांना सोपा आहे बरं का तो. काय? जरी पुत्र शोक संकल्पात दाखवीचे.
संकल्पाला त्याचा पुत्र शोक दाखवा, म्हणजे त्याचा जो पुत्र आहे काम त्याला मारून टाका. कसं काय हो? काय करावं? काही उदाहरण घ्या. आपल्याला नोकरी आहे आणि आपल्याला बेताचा पगार मिळतोय, कमी पडत नाहीये, पण मागचा मनुष्य पुढे गेला. अलीकडे तसं होतं म्हणतात, खालचा मनुष्य वर गेला, त्याला पगार जास्त झाला. तर माझी वासना आली ना, पैशाची वासना, अधिकाराची वासना तिथे आली. हीच मी जर मारून टाकली तर मग काय आहे, त्याच उत्तमच आहे. मग ही मला मारता येईल काय? ज्ञानेश्वर महाराज ते सोपं आहे. बघा बुवा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे उगीच काही सांगत नाही आहे. कसं सोपं आहे? माझं कर्तेपण जर खरं नाही तर मला ते मिळावं म्हणण्यात काय अर्थ आहे? तुझ्या अंगीचं कर्तेपण असतं, तू मिळवलंच असतंस. माझ्या अंगीचं कर्तेपण जे आहे ते लंगडं असल्यामुळे माझी वासना मला हवी तशी तृप्त करता येत नाही. हा तर मर्म आहे सगळं परमार्थाचं. पुष्कळ वाटलं परमार्थ पैसा मिळावा, अरे पण तुझ्या हातात नाही ना ते. म्हणून सोपं काय आहे तर ज्याच्या इच्छेनं हे चाललेलं आहे त्याच्या इच्छेनंच मला जे मिळायचं आहे ते मिळायचं. म्हणून मी जर त्याच्याबद्दल हाव ठेवली नाही तर काम मेला. परमार्थामध्ये कर्तेपणाचा अभिमान सोडणं हे मुख्य आहे, पायाभूत आहे. का? परवा असा एक विषय निघाला की गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपूर्यमान अचल प्रतिष्ठम, एक समुद्राची त्यांनी उपमा घेतलेली आहे. समुद्रामध्ये दरवर्षी नाही, सारखी नद्या पाणी टाकीत असतात. पण पाण्या टाकीत असताना सुद्धा समुद्र काही आपली मर्यादा ओलांडत नाही. बरं, उन्हाळ्यामध्ये नद्या वाळतात आणि शुष्क झाल्यानंतर पाणी पडत नाही, तरी त्याच्यामध्ये कमी होत नाही. पाणी पडलं काय आणि न पडलं काय हा पूर्ण सुताशी पूर्ण असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या मनामध्ये अनेक वासना आल्या तरी जो अस्वस्थ होत नाही, ज्याच्या वासना येत नाही तरी अस्वस्थ होत नाही, आहे तसा राहतो. अर्जुना, ते लक्षण स्थितप्रज्ञाचं आहे. बरं, हे जर आहे हे केव्हा साधेल तर या विश्वामध्ये मी जन्माला आलेलो आहे, त्या विश्वाची जी काही नियती आहे, त्या विश्वात माझं जे स्थान आहे ते स्थान निश्चित असल्यामुळे मला मिळणं आणि न मिळणं हे माझ्यावर अवलंबूनच नाही. अशी वृत्ती जर झाली तर माणसाला बरोबर शांत राहील यात शंका नाही. याला दुसऱ्या तऱ्हेनं सांगतो आपल्याला. असं आहे बघा, तुम्ही रेल्वेचा डब्बा पाहिला ना, लोकलचा डबा, सहज गर्दी नसताना पहा. हे कादंबरीच आहे सध्या, गर्दी नसताना पहा म्हणून. तर समजा एक रिकामा डबा तुम्ही पाहिला, त्यात खिळे किती आहेत बघा. त्या डब्यामध्ये खिळे किती लावलेले आहेत, अक्षरशः हजारो खिळे आहेत. त्यावेळेला खिळे लावलेले असतात ना, त्यातला एक खिळा गेला, डब्याच्यात काही कमी होणार आहे का? पण असं असून मग खिळे का लावले तर प्रत्येक खिळ्याचं काहीतरी काम आहे. किंवा दुसरा दृष्टांत देतो आपल्याला. समजा एक मोठं घड्याळ आहे, अनेक त्यामध्ये चक्र आहे, त्यातलं एखादं चक्र कमी जास्त झालं घड्याळ चालतं, पण त्या मानाने घड्याळाच्या कामामध्ये व्यत्यय येतोच. प्रत्येक स्क्रू, प्रत्येक खिळा, प्रत्येक चक्र त्याचं काम आहे. तसं जगामध्ये हे महात्मा गांधी काय किंवा आणखी मोठे मोठे लोक काय, यांचं कार्य आहेच. ही मोठी चक्र असतील, अरे पण लहान स्क्रू मी आहे ना, माझं सुद्धा काम आहे. त्या गाडीचं मी उदाहरण दिलं, एखादा खिळा जर त्यातला निघाला तर काय डबा काही बिघडत नाही, पण त्या मानाने त्याचं काम बरोबर चालत नाही. हे जसं त्याचप्रमाणे या संबंध जगामध्ये मला घातलेला आहे, माझ्या जीवनाचा अर्थ आहे. आणि तो अर्थ जर असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये ती उत्तम आहे म्हणून शांत राहणं आहे त्याचं काम आहे. हे झाल्यावरती माणसाला आणखी योग काय? जेथे म्हणजे साधे उदाहरण घ्या,
निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते. केवढा अधिकार असेल मला सांगा निवृत्तीनाथांचा, ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होण्याची लायकी ज्याची, काय त्याचं काय. पण जगाच्या कार्याकडे पाहिलं तर जर निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराजांशी शिक्षण मिळाला नसता तर काय होतं, आज स्मृती राहिली असती नसती राहिली. पण त्यांचं कार्य आणि यांचं कार्य बघा. बरं तेही राहू द्या, आणि ते दोघं राहू दे, ते सोपानदेव आणखी ते आता लोक नावं ठेवतात, नाव म्हणजे नाव देतात, हा सोपाना म्हणून, बरं का. आणि ती मुक्ताबाई काय, म्हणजे प्रत्येक माणसाचं कार्य ठरलेलं आहे, प्रत्येक जीवाचं कार्य ठरलेलं आहे. ते कार्य जर ठरलेलं असेल तर मला अमुक माझ्या हातनं व्हावं किंवा न व्हावं हे माझ्या हातात नाहीच आहे. म्हणून जे काम माझ्या वाटेला आलेलं आहे त्याच्यामध्ये जो तृप्त राहिला त्याचा पुत्र शोक साधला. काय बघ, मग माझं म्हणणं असं, मग शिकायत का, मग तक्रार का, नाही का. हे असं झालं नाही तसं झालं नाही. हा आता यावर एक मात्र काय, समजा बायकोने आपल्या मनासारखं केलं नाही आणि नवऱ्याने तक्रार केली, बरं का. आम्हाला भेटले बरं का, आमच्या तंगड्या आमच्या गळ्यात घातल्या त्यांनी. ते म्हणले अहो म्हणलं मग का तक्रार का, तक्रार का नाही माझं कामच आहे म्हणाले नवरा म्हणून, त्याला काय करायचं आहे की नाही. हा मग म्हणलं बायकोने तुमचं न ऐकणं हे तिचंही काम आहे तसंच म्हणलं. मग असं कसं चालेल म्हणाले. म्हणजे काय बघा कसं आहे, याला इंग्लिश मध्ये रॅशनलायझेशन असं म्हणतात. म्हणजे मी चुकीचं वागायचं आणि समर्थन करायचं त्याचं, बरोबरच आहे नाही का. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये मला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीपेक्षा आणखी चांगली परिस्थिती असणं शक्य नाही. माझं काम तिथे आहे हे मनुष्याने जर वागलं, समजून वागलं तर योगच झाला. काय ज्ञानेश्वर महाराजांची खुबी आहे बघा, तो पुत्र शोक दाखवावा हा त्यांचं म्हणणं आहे. आणि सोपा मार्ग आहे म्हणाले, नाही का. काय करावं, कसं सोपं असेल. हठयोग कठीण आहे, ते पहिल्यांदा त्यांनी सांगितलं ते अभ्यास करावा, तेही कठीण आहे. आता सोपं म्हणाले, हा विषयाते निमालिया आईके इंद्रिय नेमाची धारणी देखे तरी हे घालून मुखे जीवित वाशी. जर हा काम संकल्पाचा पुत्र मेला तर काय होईल, विषयाते निमालिया आईके, त्याची बाह्य इंद्रियाने बाह्य वस्तूकडे जाण्याची धावच थांबेल त्याची. नाहीच मला मागायचंच नाही, काही मागणंच बंद होईल त्याचं. आणि इंद्रिय नेमाची धारणी देखे, ते इंद्रिय आपोआपच नियम केल्यासारखे होईल. धारणा म्हणजे खांब, तर धारणा म्हणजे खांब म्हटल्यानंतर तो इंद्रिय स्वाभाविकच बांधून घेण्यासारखे होतील, मागणारच नाही. तर ही घालून मुखे जीवित्वाशी. आणि मग असं झाल्यानंतर तो की नाही धाळ मोकलून तो मोहा मरून जाईल. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीची धवळारी बुद्धी नांदे. धवळार म्हणजे राजवाडा, धवळार म्हणजे उत्तम बिल्डिंग, बरं का, असा अर्थ आहे. त्रिमाळी के धवळारी, तिसऱ्या अध्यायात झाले बघा, 3 मजल्याचं घर. तर धवळारी म्हणजे राजवाडा म्हणा, चांगलं घर म्हणा. तर म्हणले सुखाचा जो राजवाडा आहे तिथे बुद्धी आपोआप नांदू लागेल, बुद्धी सुखाने भरून जाईल. का, वैराग्य येईल. आणि त्या वैराग्यातून संकल्पाची वारी सरे, म्हणजे हा संकल्प आला पुन्हा गेला, आला गेला, हे संकल्प नाहीशी होती. यात थोडं आपल्याला 2 मिनिटं सांगण्यासारखं आहे. ते असं आहे, आपण जेव्हा दिवसभर पाहतो ना आपल्याकडे, थोडस असा विचार करा, किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मनामध्ये ज्या हालचाली होतात त्यापैकी प्रधान हालचाली कोणत्या. हा समजा तुम्ही लोकोपकारी आहात तर काय व्हा, लोकांच्या बद्दल आपण काही करतो. सामान्य मनुष्याच्या बाबतीमध्ये काय मनामध्ये जास्त येतं, विचार काय येतात, भावना काय येतात, किंवा त्याच्या मनात इच्छा काय येतात. आपण असं पाहाल की आपला मी जो आहे हा केंद्रित आहे, आणि त्या मीला ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षाबद्दल सारखं आपल्या डोक्यात येईल. एका मोठ्या मानसशास्त्रज्ञाने त्याचं टेक्स्टबुक म्हणून लावतात, स्टाउट म्हणून, बरं का. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की 100 हे विचार धरले 100, तर त्यामध्ये
80-85 तुमच्या मनाच्या हालचाली सगळ्या वासना तृप्तीकडे असतात. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये ज्या हालचाली सगळ्या होतात, या सगळ्या हालचाली माझ्या संकल्पाभोवती असतात, माझ्या वासनेच्या भोवती असतात. वासनेचं स्वरूप काय? हे हवं आणि हे नको, हे पाहिजे आणि हे नको, हे वासनेचं स्वरूप. हे जर असेल तर मग ते म्हणाले की संकल्पाची वारी सरे, म्हणजे वासना निर्माण होणं, वासना नाहीशी होणं, पुन्हा निर्माण होणं. वारी म्हणजे जाणून येणं, हेच नाहीसं होतं. हे नाहीसं होण्याला त्यांनी वैराग्य असं म्हटलेलं आहे. वैराग्य म्हणजे माझ्या कल्पनेनं माझ्या वासना तृप्त झाल्या असताना जी माझी वृत्ती होईल ती वृत्तीच नाहीशी होते. येणं आणि जाणं बाजूलाच राहिलं. म्हणून मग काय होईल? धृतीची धवळारी बुद्धी नांदे. धृती म्हणजे धरणे. मग माझी बुद्धी स्थिर होईल. कुठे स्थिर होईल? सुखाच्या राजवाड्यामध्ये स्थिर होईल. म्हणजे बुद्धी माझी सुखानं भरून जाईल. आता बुद्धी सुखानं भरून जाईल याचा अर्थ काय? बुद्धीचा धर्म काय आहे? बुद्धीचा धर्म विचार करणं आहे. तेव्हा माझ्या मनामध्ये सुखाशिवाय दुसरे विचारच येणार नाहीत. म्हणजे माझ्या दुःखामध्ये सुद्धा सुखाचा विचार येईल. अरे तुम्ही काय बोलताय? नाही का, जरा विचित्र वाटेल. समर्थांनी दासबोधामध्ये आपल्या मनाच्या श्लोकामध्ये एक ओळ घातलेली आहे बरं का. दुःख हे सुखमय वाटलं पाहिजे म्हणाले. म्हणजे काय हे मला कळत नाही. दुःख हे सुखमय वाटलं पाहिजे म्हणजे काय? त्याचा अर्थ असा की माझ्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते कर्म भगवंतानी दिलेलं आहे. हा भक्तीचा मार्ग. विचारानं या विश्वामध्ये माझं काम ते आहे म्हणून आलेलं आहे. किंवा हे दोन्ही जरी सोडलं तरी माझ्या मनाला समाधानाकडे प्रवृत्ती व्हावी म्हणून हे माझ्या वाटेला आहे. देह दुःख ते सुख मानित जावे. अरे वा, ते हे आहे. म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये दुःखाचं जे अंकुर आहे तो निर्माणच होणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदाचा अनुकार त्याला दिसतो. म्हणजे काय? हे विश्व संबंध आनंदातून निर्माण झालेला आहे. प्रत्येक या गोष्टीमध्ये हालचाल जी होते आहे ती आनंदाचा उद्रेक आहे. असं म्हटल्यानंतर माझ्या बुद्धीला दुसरं काही सुचणारच नाही. आणि हा योग असा योग खरा, हा सोपा योग आहे असं त्याने सांगितलं. तर पुढचा जो आहे तो निराळा आहे. हे सगळं सांगितल्यानंतर मग हे साधण्या करता आपलं मन हळूहळू हळूहळू आत्मवश केलं पाहिजे. शनै शनै ही उपरमे बुद्ध्या धृती गृहीत्या. हळूहळू हळूहळू या मनाला आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. तो पुढच्या रविवारी मी सांगेन. जानकी जीवन स्मरण जय जय राम. रघुपती राघव राजा राम पतित पावन